वेलकम टू माय चॅनल ज्ञानपाथ अकॅडमी 5. तर आज आपण क्लास 10चा जो फर्स्ट लेसन आहे ग्रॅव्हिटेशन, बरोबर, त्या लेसनचे काही फॉर्म्युलेज आहेत किंवा जे लॉज आहेत ते ट्रिक वेमध्ये कसे पाठ करता येईल ते शिकणार आहोत. सो द फर्स्ट फॉर्म्युला जो आहे तो शिकणार आहोत आपण सेंट्रिपिटल फोर्ससाठी, बरोबर. सो हे आहे आपलं सेंट्रिपिटल फोर्स. तर याचा फॉर्म्युला असा काहीतरी F=mv² आहे, राईट. सो याची ट्रिक काय आहे तर लक्षात घ्या, mv², राईट. तर mv²च्या ऐवजी आपण लिहितो mr, म्हणजेच काय, मिस्टर, बरोबर. आपण कुठलाही याला सफिक्स लावत असतो किंवा प्रिफिक्स लावत असतो mr, तसं मिस्टर. तर मिस्टरला r2 करायचा, बरोबर, म्हणजेच काय, mr2, बरोबर. तर mr2च्या मध्ये जर आपण याला स्प्लिट केलं, बरोबर, म्हणजेच काय, मध्ये आला v आणि मग r, म्हणजे vने mrला सेपरेट केलं आणि v एक नाही आहेत, दोन आहेत, बरोबर. म्हणजेच काय, आपण इथे आरला वेगळं करतो इन शॉर्ट. तर याचा फॉर्म्युला असा होतो mv²/r, बरोबर. तर याचा मिस्टर नाही, mv²/r असा फॉर्म्युला होतो, बरोबर. त्याचा अर्थ मास इंटू स्पीड अपॉन रेडियस असा हा फॉर्म्युला बनतो. होप्सो तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. नेक्स्ट ट्रिक आपण शिकणार आहोत केपलर्स लॉवर, बरोबर. तर मग केपलरचे 3 लॉज आहेत आपल्याकडे. तर ती तिन्ही लॉज कसे लक्षात ठेवायचे हे आज आपण शिकणार आहोत. तर त्याची सगळ्यात आधी जी गोल्डन ट्रिक आहे ती आहे EAT, 8, ठीक आहे. मग याचा जो फर्स्ट लॉ आहे त्याला ई म्हणजेच काय, म्हणजे याचा जो फर्स्ट लॉ आहे ती आहे इलिप्स, बरोबर. सो इलिप्स म्हणजेच काय, ऑर्बिट, बरोबर. म्हणजे काय, कसं लक्षात ठेवायचं की फर्स्ट लॉ जो आहे केपलरचा तो आपल्याला ऑर्बिटविषयी सांगत असतो. म्हणजेच जे प्लॅनेट्स आहेत ते एका ऑर्बिटमध्ये फिरत असतात सनच्या अवतीभोवती, बरोबर. तर असा हा लॉ लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच काय, फर्स्ट लॉ हा कोणाला रेफर करतो, इलिप्सला, म्हणजेच ऑर्बिटविषयी सांगत असतो, ठीक आहे. मग आपला असतो सेकंड लॉ. सेकंड लॉ ई नंतर काय आहे, ए म्हणजे काय, एरियाविषयी सांगत असतो, बरोबर. एरिया म्हणजे काय, इक्वल एरियाज आर स्वेप्ट इन इक्वल टाइम्स, बरोबर. या लॉमध्ये आपण काय शिकत असतो की जे सन आहे, बरोबर, त्याच्या ज्या असा एरियाज बनतो तो इक्वल असतो, हा सांगणारा तो लॉ आहे, बरोबर. म्हणूनच आपण त्याला एरियाने असं लक्षात ठेवणार आहोत. थर्ड लॉ म्हणजे टी, जे की आपल्याला टाईमविषयी सांगत असते, बरोबर. तर त्याला कसं लक्षात ठेवायचं आहे, टाईम स्क्वेअर हा ऑलवेज आहे डिस्टन्स क्यूबचा. तर त्याचं शॉर्टकट T². मग ही जी आपली सुपर ट्रिक आहे केपलर्स लॉची, तर ते ईट असं लक्षात ठेवायचं. ईट म्हणजेच काय, इलिप्स, एरिया आणि टाईम. तर याच्याचनुसार आपला जो फर्स्ट लॉ आहे म्हणजेच काय, ई, त्याने आपल्याला काय कळतं की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स with sun at one end, one of the foci, बरोबर. फोकाय हा आपला आहे ई फॉर इलिप्सचा. इथे इलिप्स वर्ड आले आपला इलिप्सचा फर्स्ट लॉ. सेकंड जो लॉ आहे तो आहे ए, बरोबर. त्यामध्ये आपण एरियाज विषयी बोलत असतो, म्हणजेच काय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स equal areas
इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. बरोबर, इथे एरिया हा वर्ड आपण यूज केलेला आहे. करेक्ट. नेक्स्ट आहे आपला टी लास्ट, जो की आपल्याला टाईमविषयी सांगतो. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड. मी काय सांगितलं होतं, टी स्क्वेअर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू, मी इथं खाली लिहिते तुमच्यासाठी, टी स्क्वेअर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी क्यूब. बरोबर, डी क्यूब. तसंच याला सेंटेन्स फॉर्मेशन करून आपल्याला लिहायचं आहे. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड म्हणजे इथं आपण टाईमविषयी बोलत आहोत. ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन is directly proportional to तर डीचा वर काय लावलो आपण, क्यूब. राईट, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द mean distance of a planet from the sun. बरोबर. तर असे हे आपल्या ट्रिकनुसार तिघही लॉज जे आहेत के प्लसचे ते कंप्लीट झाले आहेत. होप्सो तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. तर फ्रेंड्स, मी इथं काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुमच्याबरोबर शेअर केले आहेत आणि जे काही या लेसन रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा मी स्क्रीनवर डिस्प्ले केलेले आहेत. त्याची नक्कीच प्रॅक्टिस करा. तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून हे क्वेश्चन्स बघू शकतात. हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत या लेसन रिलेटेड. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढे सगळ्या लेसनसाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जर तुम्हाला हवे असतील ट्रिक्स सहित तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. थँक्यू.